मंडळी, दसऱ्याच्या दिवशी शश, मालव्य, लक्ष्मीनारायण असे योग तयार होत आहेत। अशा वेळी काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो। या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते। दीर्घकाळापासून रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात। करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात। तुम्हाला बोनससह कोणतीही जबाबदारी सोपवली जाऊ शकते। नवीन वाहन खरेदी करू शकता। व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो। कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमीही मिळू शकते। आपल्या धर्मात दसरा हा सण सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो, जो शारदीय नवरात्रीनंतर आणि दिवाळीपूर्वी साजरा केला जातो। हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। इतकंच नाही तर अक्षय तृतीयाप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक मानली जाते। या दिवशी तुम्ही कोणताही मुहूर्त न पाहता शुभ कार्य करू शकता। ज्योतिषशास्त्रात वैभव आणि सौंदर्याचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो, जो तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सुखसोयी आणि जीवनातील उत्तम आरोग्याचा कारक मानला जातो। जेव्हा कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते तेव्हा लोकांच्या जीवनात आनंद येतो। शुक्राचं गोचर देखील व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि वैभव घेऊन येते। तर शुक्र दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2024 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे। त्या गोचरामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात धनसमृद्धीचा वर्षाव होईल आणि त्यांना हवे ते सुख मिळेल। चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत। पहिली रास आहे ऋषभ। ऋषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य योग आणि शश योग अतिशय शुभ आहेत। या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे। ऋषभ राशीच्या लोकांचे पद आणि पगारही वाढेल। बेरोजगारांनाही नोकरी मिळू शकते। नशीब तुम्हाला सर्वत्र साथ देईल। कोर्ट केस तुमच्या बाजूने जाईल। तुमची स्वप्ने साकार करण्याची वेळ आली आहे। माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही अधिक आत्मविश्वासी आणि सकारात्मक व्हाल। तुमच्या व्यक्तिमत्वातील बदलामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल। तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात। नोकरीत तुम्हाला बढती, पगार वाढ किंवा नवीन संधी मिळू शकतात। व्यवसाय वाढेल, नवीन ग्राहक मिळतील आणि नफा वाढेल। उद्योगधंदे वाढतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील। विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळतील। वैवाहिक जीवनात गोडवा राहील। जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल। दुसरी राशी आहे सिंह। माता दुर्गेची सिंह राशीवर विशेष स्नेह आणि आशीर्वाद असणार आहे। तुमच्या योग्य प्रयत्नांमुळे तुमचे उत्पन्न तर वाढेलच, पण तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदलही होतील। व्यवसायात विक्री वाढेल आणि ग्राहक वाढेल। नोकरदार लोकांची नेतृत्व क्षमता वाढेल आणि त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल। कौटुंबिक जीवन सुखकर राहील। कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील। लव्ह लाईफमध्ये नाते अधिक घट्ट होईल आणि लग्न होण्याची शक्यता आहे। आरोग्य चांगले राहील। मानसिक ताण कमी होईल। जीवनाच्या इतर पैलूंमध्येही तुम्हाला यश मिळेल। सिंह राशीसाठी हा काळ खूपच अनुकूल असणार आहे। वास्तविक या महिन्यात तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल। या राशींच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाईल। जे परदेशात नोकरी करतात किंवा परदेशात आपले करिअर बनवू इच्छितात, या काळात तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत होते ते नाहीसे होतील। जे लोक अनेक दिवसांपासून नोकरदारांना त्रास देत होते ते आता शांत होणार आहेत, म्हणजे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत। नोकरीत तुमचा मानसन्मान वाढेल। तसेच विद्यार्थ्यांसाठी ही वेळ त्यांच्या बाजूने जाणार आहे। तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, पण कोणतेही काम चुकीचे होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो। तिसरी राशी आहे कन्या। माता दुर्गेच्या कृपेने कन्या राशीसाठी हा योग आर्थिक बाबतीत खूपच चांगले योग घेऊन आला आहे। नोकरी, शिक्षण, करिअर, प्रेम, आरोग्य या बाबतीत हा महिना चांगला जाणार आहे। या महिन्यात तुम्ही तुमच्या क्षमतेवर आत्मविश्वासाने काम केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित आहे। माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल। घरातील शिस्तीबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल। तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि यशाची पताका फडकवाल। या महिन्यात जीवनात आनंद आणण्यासाठी केलेले उपक्रम चांगले सिद्ध होतील। या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जोखीम घेणे आणि जोखमीची कामे टाळावी लागतील, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता। घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। एकूणच दसऱ्याचा हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी भरघोस यश घेऊन आला आहे। चौथी राशी आहे तूळ। तूळ राशीच्या लोकांसाठी दसऱ्याचा हा सण कामाच्या ठिकाणी भाग्याने भरलेला असेल। या महिन्यात तुमची शक्ती आणि आत्मविश्वास वाढल्याने
तुम्ही अनेक नवीन कामे यशस्वीपणे पूर्ण कराल। व्यावसायिकांचा व्यवसाय यावेळी मध्यम असेल, परंतु काही आर्थिक लाभ देखील घेऊन येईल। या काळात जमीन, क्रीडा आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो। कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही या महिन्यात चांगले राहणार आहे। घरात नवजात बाळाच्या आगमनाने मन आनंदाने भरून जाईल। व्यवसाय क्षेत्रात जवळपासच्या ठिकाणी प्रवास शक्य आहे। प्रेम संबंधासाठी हा काळ अनुकूल म्हणता येईल। एकंदरीतच दसऱ्याचा हा मुहूर्त तुमच्यासाठी खूपच भाग्यकारी ठरणार आहे। 5वी राशी आहे धनु। माता दुर्गेच्या कृपेने धनु राशीसाठी दसऱ्याचा हा सण हा शुभ मुहूर्त मनोरंजक प्रवास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल। या महिन्यात या काळामध्ये तुम्ही कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवावे। व्यापारी वर्गाने त्वरित निर्णय घेतल्यास भविष्य उज्ज्वल होऊ शकते आणि पैशांची बचत होण्याची पूर्ण शक्यता आहे। चांगल्या करिअरच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा महिना चांगला ठरणार आहे। नवीन कृती आराखडा बनवल्याने इच्छित फायदे मिळतील आणि मित्रांकडून मिळणारा पाठिंबा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चमकण्यास मदत करेल। कौटुंबिक सहकार्य मिळाल्याने घरात आनंद येईल आणि घराबाहेर आनंद राहील। या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकते, त्यामुळे नातेसंबंध वाढतील आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचेल। या काळामध्ये कुटुंबातील एखाद्याला दुखापत किंवा आजार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याबाबत योग्य ते लक्ष देणे आवश्यक आहे। 6वी राशी आहे मकर। माता दुर्गेच्या कृपेने दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर मकर राशीसाठी व्यवसाय, नोकरी आणि मीडियाच्या क्षेत्राच्या दृष्टीने हा महिना चांगला सिद्ध होईल आणि तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेईल। कोणत्याही कामात जिद्द आणि लक्ष केंद्रित करून पुढे गेल्यास सर्वत्र यशाचा झेंडा फडकवा। तुमच्या कौशल्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकता आणि नफा मिळवाल। हरवलेले पैसेही या महिन्यात परत मिळू शकतात। या महिन्यात समृद्धीच्या नवीन संधी मिळतील, ज्याचा योग्य वेळी उपयोग करून फायदा मिळवता येईल। यावेळी तुम्ही प्रेम आणि कुटुंबाला अधिक महत्त्व द्याल आणि घरात आनंद टिकवून ठेवण्यात यशस्वी व्हाल। 7वी राशी आहे मीन। माता दुर्गेच्या कृपेने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्सुक आणि मोकळ्या मनाचे राहतील, ज्यामुळे त्यांच्या जीवनात चांगले बदल अनुभवायला मिळतील। या महिन्यात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल। तसेच पदोन्नती आणि पगारात भरीव वाढ होईल। याला जीवनाची नवी सुरुवात म्हणता येईल। व्यावसायिकांना या महिन्यात आव्हानांवर मात करावी लागेल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल, परंतु त्यांच्या क्षमतेमुळे ते या समस्येतून यशस्वीपणे बाहेर पडू शकतील। काही मुद्द्यांवरून पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, जी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवता येईल। विद्यार्थी आणि नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल। प्रेम संबंधांसाठी हा महिना चांगला राहील। या महिन्यात तुम्ही जमीन आणि इमारतींमध्येही गुंतवणूक कराल आणि चांगले घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे। एकंदरीत मीन राशीसाठी हा काळ चांगला जाणार आहे।